पुण्यामधल्या खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। तसंच पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होतीये, त्यामुळे मुठा नदीपात्रामधील विसर्ग वाढवला गेलेला आहे। या धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये सध्या 22,880 क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे आणि पावसाचं जे प्रमाण आहे त्यानुसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, तसंच नदीकाठच्या भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासन सातत्याने करतंय। बातमी आहे पुण्यामधून। आणि जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडतो आहे आणि ग्रामीण भागात आणि डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय। त्याचा परिणाम म्हणजे खडकवासला धरणामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सकाळी तो जवळपास 16,000 क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता आणि आता 12 वाजून गेलेले आहेत। विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या 22,880 क्यूसेक इतका विसर्ग खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये सध्या सुरू आहे। मुठा नदीपात्रातून हा पाण्याचा प्रवाह किती वेगाने पुढे जातोय ते आपण पाहतोय आणि सतर्कतेचा इशारा नदीपात्रालगतच्या सगळ्या नागरिकांना देण्यात आलेला आहे, कारण 22,880 इतका क्यूसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि पाऊस देखील मोठ्या प्रमाणात घाट माथ्यावर सुरू असल्यामुळे पाण्याचा येवा जो आहे तो देखील वाढतोय आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।